सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांनी संपात सहभागी होत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले। कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 8व्या वेतन आयोगातील सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना बहाल करणे, कोरोना काळातील 18 महिन्यांचा महागाई भत्ता त्वरित अदा करणे आणि शासकीय विभागातील रिक्त पदे भरावीत यांचा समावेश आहे। यासोबतच ठेकेदारी पद्धती बंद करावीत, समान काम समान वेतन धोरण लागू करावे, किमान पेन्शनची हमी द्यावी, तसेच महागाई कमी करून अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी शून्य करावा अशा मागण्याही करण्यात आल्या। कामगार संघटनांनी या संपाद्वारे कामगारांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला असून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मय जोशी, अकोला। आज हायटेक कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, शालेय पोषणाहार कर्मचारी, कृषी विद्यापीठ कर्मचारी, भारतातील पत्रकार आणि अकोल्यातील पत्रकार यांच्या मार्फत या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला इशारा देण्याकरिता हे आंदोलन आहे की जर महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 4 लेबर कोड बिल रद्द केलं नाही, किमान वेतन 26,000 रुपये जाहीर केला नाही, 9,000 रुपये पेन्शन आणि त्यावर मागे भत्ता जाहीर केला नाही, तर येणाऱ्या काळात दिल्ली येथे हे सर्व भारतातील कर्मचारी कामगार हे दिल्ली येथे आल्याशिवाय राहणार नाही, मागण्या पूर्ण होईपर्यंत दिल्ली सोडणार नाही, हा इशारा देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड रमेश गायकवाड, कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड सुनीता पाटील, कॉम्रेड सरोज मूर्तिजापूरकर, कॉम्रेड छाया वारगे, कॉम्रेड सविता पाटील, कॉम्रेड मायावती बोरकर, कॉम्रेड ज्योती तातो, कॉम्रेड सुरेखा ठोसर, कॉम्रेड रिया वरोटे, कॉम्रेड मंगला आढाऊ, कॉम्रेड सुनंदा पद्मने, कॉम्रेड महानंदा ढोक आणि संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीनं करण्यात आलेला आहे।